फुरसुंगी उरुळी देवाची ही नवीन नगरपालिकेची घोषणा झाली। या ठिकाणी पत्रकार परिषदेत विजय बापू शिवतारे आले होते। बापू, नक्की आज ही घोषणा झाली, काय सांगा? आज ही पत्रकार परिषद मी घेतली 11 सप्टेंबर 2024 रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार ही फुरसुंगी देवाची उरुळी महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। त्याच्याबरोबर एक मोठी समिती निर्माण होते ज्याच्यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त आणि प्रशासक एकत्र असतील की आता जी ही गावं पुणे त्यांचं हस्तांतरण नगरपालिकेमध्ये करण्यासाठीची सगळी व्यवस्था ही हाय पॉवर कमिटी करेल। या ठिकाणी नगरपालिकेची घोषणा झाली, आपण प्रयत्न केलेत, विरोधक या ठिकाणी त्याला विरोध करताना दिसतात, काय सांगाल विरोधक? बरं आहे, ते विरोध करतात याचा अर्थ ही नगरपालिका स्थापन करण्यामध्ये त्यांचा कुठचाही सहभाग नाही। माझं क्रेडिट मला मिळतं आहे, आनंद आहे। त्यामुळे त्या सगळ्यांनी जेव्हा पहिल्यांदा अख्ख्या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे सोनाई लॉन्स येथे 2000 लोकांच्या साक्षीने ही नगरपालिका करा आणि जिझिया करातून आम्हाला मुक्त करा असा निर्णय घेतला, त्याचा ठराव, त्याच्या सह्या आणि ह्या विरोध करणाऱ्यांची भाषणं ही सगळी रेकॉर्डमध्ये आहेत। ती सगळी आता व्हायरल केली जातील की किती खोटारडे दुटप्पीपणा वैयक्तिक स्वार्थासाठी ते करत आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्यांनी तो पाळला। मुख्यमंत्र्याला आपण या ठिकाणी बोलवणार आहात का? हो, 100% प्रचंड संवेदनशील, म्हणजे या महाराष्ट्राला लाभलेलं एक देणं आहे आता हे की प्रचंड मोठा अशा प्रकारचा संवेदनशील मुख्यमंत्री ज्याची दारं वर्षाची 24 तास उघडे असतात कॉमन माणसापासून सर्वांना, जो 18 तास काम करतो, पहाटे 5 वाजेपर्यंत काम करतो, परत 8:30ला, हे वसंतदादा पाटलानंतर मला वाटते एकनाथराव शिंदे सातारचेच आहेत, त्याच मातीतले आहेत। धरणग्रस्ताचा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा ठाण्यात पोट भरायला जातो, रिक्षा चालवतो, आनंद दिघेंच्या संपर्कात येतो, तिथून शाखाप्रमुख म्हणून काम करतो आणि आज राज्याचा मुख्यमंत्री होतो। हे सोन्याचा चमचा घेऊन आलेले मुख्यमंत्री नाहीत, ग्राउंडवरून आलेले आहेत। त्यामुळे लोकांच्या हिताचे प्रचंड निर्णय त्यांनी 2 वर्षात घेतले आणि म्हणून आजचा त्यांचा TRP सगळ्यांच्या वर आहे। त्याचं कारण आहे की लोकप्रियता आहे। लाडकी बहीण योजना असेल, तरुणांना स्टायपेंड असेल, वयोश्री योजना असतील, अनेक योजना जाहीर करून त्यांनी वैयक्तिकरित्या उपेक्षित घटकांना, वंचित घटकांना कशी मदत करता येईल याचा बारकाईने अभ्यास करून या योजना राबवल्यामुळे महाराष्ट्रभरात एक आनंदाचा आणि विश्वासाचं या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून दिलीप बाडळे असतील, राजू बाडळे असतील, कपिल बाडळे असतील, यांनी प्रचंड संघर्ष समितीच्या माध्यमातून टॅक्स विरोधात आंदोलन केली होती। नक्की आता कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची त्यांच्यावर वेळ आली, आता नक्की याचं बापू श्रेय नक्की आपण कोणाला देणार? नाही, ज्यांनी म्हणून हायकोर्टात गेले, आमचे राजू बाडळे असतील, संतोष असतील, हायकोर्टात गेले, त्यांना निर्णय काय लागला नाही, पण ह्या जिझिया कराच्या विरुद्ध लढणार, आता पेंडिंग संपला, नगरपालिका झाले, विषय संपला, दिलीप बाडळे असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आणि बारीक सारीक गोष्टीमध्ये हे सगळे जागृत होते। त्यामुळे काही स्वतःचे फायदे करणारे आणि वैयक्तिक लाभापोटी विरुद्ध काम करणाऱ्या लोकांना सततचा विरोध आणि त्यांची जागा त्यांना दाखवण्याचं काम ह्या सर्वसामान्य लोकांनी केलं, म्हणून मी हे करू शकलो। त्यामुळे माझ्या श्रेयापेक्षा ह्या सगळ्यांना ते श्रेय मी अर्पण करतो। तर हे होते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे।